नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करते. तर आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, जेणेकरून मॅथ जे आहे तर ते आपण परिपूर्ण याचे रिव्हिजन किंवा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. तर याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी यासारखे जे कंटेंट आहे तर ते तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहू. आणि क्रॅक द मॅथ या नावाने ही सिरीज सुरू करू, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण जे अंकगणित आहे तर ते याच्यामध्ये कवर करू. जी सिरीज आपण चालू केली होती फॉरेस्टचे PYQ प्लस जे तलाठीचे PYQ होते ही चालू केली होती, तर तिथे राहणारच आहे. तिला थोड्या वेळासाठी स्टॉप करू, कारण की जे आपले विद्यार्थी मित्र नवीन आहेत जे आपल्या चॅनलशी कनेक्ट झालेले आहेत तर त्यांनी जे आहे तर ते लेक्चर अटेंड केल्यानंतर त्यांना समजत वगैरे काही नाही आहे, कारण की त्यांच्या सुरुवातीपासून मॅथ वगैरे घेतलं नाही आहे. त्याच्यामुळं ते तिथे अटेंड नाही करू शकत आहे लेक्चर. त्याच्यामुळं आपण जे आहे तर ते बेसिकपासून सुरुवात करणार आहोत, संख्या आणि संख्यांचे प्रकार. तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहिला तर तुमचं संख्या आणि संख्या चॅप्टरवरती जे काही कन्फ्युजन आहे तर ते पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये फुल चॅप्टर आहे, परंतु हा व्हिडिओ जे आहे आपण 2 पार्टमध्ये करू. आज फक्त मी पूर्ण बेसिक जे आहे तर ते याच्यावरती जी थेअरी वगैरे आहे संख्या व संख्याच्या प्रकारांची तर ती सांगून देतो. त्याच्यानंतर जे पुढचे त्याच्यावरचे जे क्वेश्चन वगैरे आहेत तर ते आपण ते उद्या डिस्कस करू याच्यामध्ये, जेणेकरून एका दिवशी जर का मॅथ शिकवायला तर नवीन जे राहतात त्याच्यामध्ये तेवढी कन्सिस्टन्सी नसते मॅथमध्ये. अगोदरच विद्यार्थ्यांना हा जो सब्जेक्ट आहे तर तो बोरिंग वाटतो, आणि त्याच्यामध्ये जर का 2-2 आणि 3-3 तासाचं जर का लेक्चर दिलं त्यांना तर ते अडॉप्ट नाही करू शकत तेवढं. त्याच्यामुळं आपण आज काय करू, त्यांचं जे बेसिक आहे तर ते पक्कं करू, म्हणजे जी थिअरी आहे तर ती याच्यामध्ये कंप्लीट करू आपण थिअरी. आणि त्याच्यानंतर जे क्वेश्चन आहे तर ते आपण याच्यामधले उद्या डिस्कस करू. त्याच्यामध्ये पुन्हा तुमची रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा हे पूर्ण फिट होऊन जाईल. तर चला शिकूया आपण नवीन पद्धतीने गणित. तर हे लेक्चर नंबर फर्स्ट असणार आहे आणि ही सिरीज आपण कंटिन्यू करू. ही सिरीज चालू करण्यामागचा उद्देश हाच होता की जे आपण जे व्हिडिओ टाकले तर त्याच्यावरती जास्त व्ह्यूज वगैरे नव्हते, कारण की जे आपले नवीन जे मुलं आहेत तर ते त्याला अटेंड नव्हते करत, कारण की एकदम ते हाय स्टडी होती, PYQ क्वेश्चन आलेले. तर त्याच्यामुळं जे आपली नवीन मंडळी होती तर त्यांनी त्याच्यावरून म्हणजे दूर केले, त्यांनी त्याच्यावरती अटेंड नाही केले. त्याच्यामुळं आपण मला वाटलं की सुरुवातीला त्यांचं बेसिक जे आहे तर ते पहिले पूर्ण करायचं, त्याच्यानंतर मग ते तलाठीचे किंवा वनरक्षकाचे जे क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला कामी येईल. आणि नाहीतरी आता सरळ सेवा भरती येणार आहे, तर आपले जे विद्यार्थी मित्र आहेत नवीन अभ्यास करणारे तर ते या सिरीजचा खूप फायदा घेतील असं मला वाटते. तर त्याला सुरुवात करूया आपण. याच्यामधले आज फक्त आपण थिअरी कंप्लीट करणार आहोत. तर पहिल्यांदा सुरुवात करू आपण संख्या या चॅप्टरवर. संख्या, तर संख्या म्हणजे काय असते, तर संख्या ज्या आपण गणितात आणि व्यवहारात वापरतो त्यांना आपण संख्या म्हणतो. तर त्यांचे प्रकार पडतात काही. तर पहिला प्रकार आहे त्याचा नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय होते, ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो त्या सर्व नैसर्गिक संख्या असतात. म्हणजे ज्या संख्येचा वापर आपण व्यवहारात करतो त्या नैसर्गिक संख्या असतात. 1 पासून ते अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या असतात. 1 पासून ते अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या असतात. 1 ते अनंत नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असे सुद्धा म्हणतात. तसेच गणनावाचक संख्या असेही त्यांना म्हणतात. तर इथे नेक्स्ट पॉईंट आहे ते 1, 2, 3, 4 ते अनंत या नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या आहेत 1 पासून सुरू होणाऱ्या ते अनंतपर्यंत या नैसर्गिक संख्या आहेत. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण शून्याचा वापर आपण व्यवहारात होत नाही. खऱ्या अर्थाने 0 ही संख्याच नाही, म्हणजे 0 ही संख्या जी आहे तर नैसर्गिक संख्या नाही आहे, कारण की त्याचा आपण वापर व्यवहारात करत नाही. तर 1 पासून सुरू होणाऱ्या ज्या संख्या आहेत तर नैसर्गिक संख्या आहेत त्या, तर ते अनंतपर्यंत. तर ऋणभारित संख्यासुद्धा नैसर्गिक संख्या नाही आहेत. म्हणजे ऋणभारित संख्या कोणत्या, जी आपली संख्या रेषा असते. संख्या रेषा कशी असते, 0, 1, 2, 3 ते इकडे अनंतपर्यंत. त्यानंतर इकडे सुद्धा असते संख्या रेषा -1, त्यानंतर -2, त्यानंतर -3. तर ही सुद्धा अनंतपर्यंत असते. तर 0 पासून तर ते जे
पूर्णसंख्या आहेत अनंतपर्यंत, यासुद्धा नैसर्गिक संख्या नाही आहेत, कारण की आपण त्याचा वापर व्यवहारात करत नाही. त्याच्यामुळे ह्या संख्या नैसर्गिक संख्या नाही. तर उदाहरण -1, -5, -502 या नैसर्गिक संख्या नाही. आणखी याच्यामध्ये काय दिलं तर नैसर्गिक संख्येचे नियम किंवा सूत्रे, म्हणजे नैसर्गिक संख्यांची जर का बेरीज आपल्याला विचारली तर ती कशा पद्धतीने करू शकतो. 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचे सूत्र. तर 1 पासून तर n पर्यंत, म्हणजे n म्हणजे शेवटची संख्या. याच्या जर का सूत्र बेरीज काढण्याचे सूत्र कोणते आहे तर n+1/2 म्हणजे भागीला 2. तर इथे पहिलं गणित दिलेलं आहे, त्याच्यावरून पाहू आपण. 1, 2, 3, 4 आणि अशी 16पर्यंत यांची बेरीज किती. तर 1 पासून सुरू होत आहे आणि 1 पासून सुरू होणाऱ्या ते 16पर्यंत. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे सूत्र, आपलं सूत्र कोणतं आहे. n म्हणजे शेवटची संख्या. nचा अर्थ काय असतो तर ते शेवटची संख्या. शेवटची संख्या याच्यामध्ये कोणती आहे तर ती आहे 16. तर सूत्र कसं होईल तयार आपलं, 16 + 1 भागिले 2. 16 + 1 भागिले 2. 16 अधिक 1 17. कंस काढला, गुणाकाराचे चिन्ह, त्यानंतर भागिले 2. तर या 2 भागली होती 2 8 16 आणि 17 आणि 8चा गुणाकार केला तर ते किती येतो 36 येतो. 136 म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे 1 पासून ते 16पर्यंतच्या संख्यांच्या अंकांची बेरीज किती आहे तर ती 136. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू आपण. हे पहिलं उदाहरण होतं याच्यावरती, या बेसिसवरती. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू आपण. 1 पासून तर ते अशी 95पर्यंत, 1 ते 95 क्रमांगत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. तर त्यांचं सूत्र काय आता पाहिलं आपण. n+1 कंसात भागिले 2. तर आपल्याला काय विचारलं इथे 95पर्यंत. तर शेवटची संख्या काय आहे 95 कंस 95 + 1 भागिले 2. तर 95 + 1 96 गुणिले आणि भागिले 2. तर 2 भाग 2 2 चौक 8, 1 उरला आणि 2 8 16. तर 48 आणि 95चा गुणाकार केला तर किती येतं ते 4560. गणिताचे जर का तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर, किंवा तुम्हाला जर का येत नसेल तर तुम्ही जर का पाहत राहिले आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस जे आहे तर ते तुम्हाला मॅथमध्ये पारंगत बनवू शकते. नाहीतर मग मॅथमध्ये जो आहे हा डिसिजन सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर मॅथवरती कंट्रोल असलंच पाहिजे. मॅथ आणि इंग्लिश ज्याच्या कंट्रोलमध्ये आहे त्याचा रिझल्ट येणं 100% पॉसिबल असते. कारण की मॅथच जो आहे सब्जेक्ट बाकीच्यांपेक्षा GS तर कोणी पण वाचून पूर्ण करू शकते. मराठीसुद्धा त्याच्यामध्येच आहे आणि इंग्लिशसुद्धा त्याच्यामध्येच आहे. परंतु गणित एक असं चॅप्टर आहे म्हणजे ज्याचे प्रत्येक पावलावरती त्याची जे स्टेप आहे बदलत जाते. त्याच्यामुळं गणित लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे असते किंवा टफ असते ते. परंतु निरंतरचा अभ्यास जर का असेल तर तुमचं ते साध्य होऊन जाईल. तर याच्यामध्ये या कन्सेप्टवरती 2 प्रश्न पाहिले आपण. कोणते या n+1/2. त्यानंतर पाहू पुढची कन्सेप्ट. तर मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. तर ज्या संख्येला 1ने आणि त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला 1ने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. तर 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. तर पहिली मूळ संख्या कोणती आहे मग 0 गेली 1 गेली, त्यानंतर पहिली मूळ संख्या कोणती आहे मग तर 2. तर 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या विषम असतात. तर ही 2 जी आहे तर ती एकमेव अशी संख्या आहे जे की समत संख्या आहेच ती, सोबत मूळ संख्यासुद्धा आहे. कोणती ही 2. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 आणि त्यानंतर इन्फिनिटीपर्यंत असू शकतात. 1 ते 100पर्यंत 25 मूळ संख्या येतात. तर ते आपण पाहू. तर 1 ते 10पर्यंत किती येतात
तर 2 3 5 7 या 4 संख्या आहेत, या 4 संख्या आहेत. त्यानंतर 11 13 17 19 याच्यामध्ये 10 ते 20पर्यंत 11 13 17 19. त्यानंतर 21 ते 30 23 आणि 29. त्यानंतर 31 ते 40 31 ते 37. त्यानंतर पुढची 41 43 43 आणि 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. या मूळ संख्या ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला, कारण की याच्यावरती नवनवीन जे प्रश्न बनतात किंवा रिझनिंगमध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो. फरक वगैरे आहे तर तो मूळ संख्येने वाढत जातो, कमी होत जातो. तर त्याच्यामुळं ह्या संख्या ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या. तर याच्यासाठी तुम्हाला एक 10 अंकी मोबाईल नंबर असा, जसं मोबाईल नंबर लक्षात ठेवतो आपण तसंच आपल्याला हे मूळ संख्या जी आहे ती ट्रिक लक्षात ठेवायची आहे. तर ती अशी आहे 4 4 2 2 त्यानंतर 3 परत 2 2 परत 3 2 आणि 1. तर तुम्ही कसं लक्षात ठेवा ते माहीत नाही, परंतु तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो मी. सुरुवातीला 4 4 हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याचा एक गट झाला 4 4चा, याचा एक गट झाला 4 4चा. त्यानंतर 2 2 2 2 आणि मधात लिहायचं 3. त्यानंतर परत 3 2 किंवा 3 याच्या बाजूला 2 लिहायचे, याच्या बाजूला 2 लिहायचे. सुरुवातीला काय सुरुवात 4 4 ने आणि परत 2 2 केली म्हणजे 223 223 आणि 21 असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. कोणत्याही पद्धतीने लक्षात ठेवा, परंतु या 25 संख्या पाठ झाल्याच पाहिजे. तर याचा अर्थ काय की 4 जे आहे तर त्या पहिल्या याच्यामध्ये 4 संख्या आहेत, तर त्या कोणत्या 2 3 5 7. याचा अर्थ या पहिल्या 4चा अर्थ या 4 संख्या आहेत 11 ते 10मध्ये. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाते की 1 ते 50पर्यंत एकूण मूळ संख्या किती. तर 1 ते 50पर्यंत त्यावेळेस आपल्याला प्रत्येक संख्या मोजता न मोजता हे लक्षात ठेवता येईल. 4 4 2 2 3 म्हणजे इथपर्यंत जे आहे तर त्या 50पर्यंत संख्या होतात. म्हणजे 4 4 8 8 2 10 12 3 15. म्हणजे 1 ते 50पर्यंतच्या 1 ते 50पर्यंत मूळ संख्या किती आहे तर त्या 15 आहेत. आणि त्याच्यानंतर उरलेल्या 10 50 ते आणि टोटल किती आहेत 1 ते 100मध्ये 25. यासारखे प्रश्न याच्यामध्ये बनतात. त्यांची बेरीजसुद्धा वगैरे विचारली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्ट पाठच असल्या पाहिजे. पोलीस भरतीमध्ये तर मॅक्झिमम याच्यावरती प्रश्न हमखास असतात. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये यावरती प्रश्न टाकलेला असतो त्यांनी. मॅथमध्ये जर का नाही विचारला तर दुसऱ्या मेथडमध्ये किंवा रिझनिंगमध्ये सुद्धा याचा वापर करून त्यांनी यावरती प्रश्न बनवतात. तर मूळ संख्यावरती काही प्रश्न आहेत ते पाहू आपण. बेसिक एकमेव समसंख्याची मूळ संख्या तर ती कोणती आहे 2. 1 ते 100पर्यंत किती मूळ संख्या आहे तर त्या 25. 1 ते 50पर्यंत किती मूळ संख्या आहे तर त्या 15. जे की आपण आत्ताच पाहिलं ह्या नंबर लक्षात ठेवला तर तुम्हाला ते सोपं जाईल. मी तर असंच लक्षात ठेवला 4 4 2 2 3 2 2 3 2 1. सोपी आहे. एकदा रिपिटेशन जर का तुम्ही केली 2-3 वेळेस रिपीट केलं 4 4 2 2 3 2 1 4 4 2 2 3 2 1 तर तुमच्या माइंडसेटमध्ये ते एकदम फिट होऊन जाईल आणि तुम्हाला लक्षात राहणं सोपं होईल. तर पुढच्या फॅक्ट याच्यामध्ये 1 ते 25पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. तर 1 ते 25पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत तर त्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर यांची बेरीज किती आहे 100. 100 बेरीज बनत आहे आणि 1 ते 25पर्यंत. त्याच्यामुळं कदाचित विचारू शकते की किंवा यासारखे प्रश्न, आणि हे प्रश्न विचारलेले सुद्धा आहेत यापूर्वीसुद्धा. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 70 ते 100पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. तर सुरुवातीला आपल्याला 70 ते 100मध्ये एकूण किती मूळ संख्या आहे तर ते पाहायचे आहे. तर 71 पहिली संख्या, त्यानंतर 73 आणि 79, त्यानंतर 83 89 आणि 97. त्यांची बेरीज किती आहे तर ती 492 होते. हे प्रश्न लक्षात ठेवले नाही तरी चालते. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की मूळ संख्या कोणत्या आहेत याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे, ना की इथच्या प्रश्नावरती. कारण की प्रश्न हे तर प्रश्न विचारणार नाही आहे, परंतु या बेसिकवरती प्रश्न तुम्हाला पुढचे जे आहेत तर ते विचारले जातील. त्याच्यामुळं तुम्ही प्रश्नाचं इथं उत्तर लक्षात नाही ठेवलं तरी चालते किंवा प्रश्नावरती फोकस केला नाही तरी चालते. फक्त मूळ संख्या कोणत्या आहेत तर हे तुम्हाला समजून देणं हे इथं उद्देश आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता 50 ते 100पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. 50 ते 100पर्यंतच्या
मूळ संख्यांची बेरीज किती, तर एकूण बेरीज किती आहे तर ती 732. याच्यामध्ये मूळ संख्या आहेत, किती मूळ संख्या आहे त्याच्यामध्ये टोटल 10, कारण की 1 ते 50पर्यंत किती आहे आता 15 आता, त्यानंतर उरलेल्या 10 या, तर यांची बेरीज किती आहे तर 732. आणि याच्यामध्ये आणखी एक अशा पद्धतीचा प्रश्न येतो की 1 ते 100पर्यंत 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्यांची जी बेरीज आहे तर ती किती आहे, मूळ संख्यांची बेरीज किती येते तर ती 1060 एवढी असते. तर 1 ते 100पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती आहे तर ती 1060, आणि उरलेल्या 50 ते 100पर्यंत किती आहे 732. म्हणजे हे जर का आपण 1060मधून 732 मायनस केलं तर 10तून 2 8, हात चालला 1, उरले 2, हात चालला 10 येणार, 10तून 3 गेले म्हणजे 328 आहे. तर ते कशाची बेरीज आहे मग तर ते 1 ते 50पर्यंतची मूळ संख्या आहे तर त्यांची बेरीज आहे किती 328. आणि 50 ते 100पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे तर ती 732. आणि 1 ते 100पर्यंतची ज्या मूळ संख्या आहे तर त्यांची बेरीज किती आहे तर ती 1060. या 3 लक्षात ठेवा. जर का डायरेक्ट प्रश्नामध्ये आलं तर तुम्हाला ते सॉल्व करता येईल, नाही तर तिथं मांडूनसुद्धा सॉल्व करू शकता तुम्ही. परंतु हे असे जर का पॉईंट लक्षात राहिले तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यामध्ये हे तुम्हाला जे याच्यामधला टाईम वाचतो तर तो पुढच्या गणितासाठी किंवा पुढच्या प्रश्नासाठी तुम्हाला कामी पडेल. त्याच्यामुळं ह्या कन्सेप्ट होत्या किंवा ह्या ज्या बेसिक ह्याच्यावरती मूळ संख्यावरती होतं ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये आणखी काही महत्त्वाचे प्रश्न बनतात, जसे की 20 ते 40पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकाची अदलाबदली केली असता पुन्हा एकदा मूळ संख्या मिळते. तर 20 ते 40पर्यंतच्या मूळ संख्यांची अदलाबदली केली असता त्याचा किती अशा मूळ संख्या आहेत ज्यांची अदलाबदला केली की पुन्हा मूळ संख्या भेटते. तर याच्यामध्ये पहिले 20 ते 40मध्ये किती मूळ संख्या आहे ते पाहू. पहिली 20 ते 40पर्यंत 23, 29, 31 आणि 37. तर 23ची बदली केली 32 तर ती मूळ संख्या आहे का तर नाही. 29ची बदली केली 92 ही संख्या आहे का मूळ नाही. त्यानंतर 31ची बदली केली तर मूळ संख्या आहे का ते 13 तर हो. 37ची बदली केली अंकांची तर ती होती 73, आणि 73 मूळ संख्या आहे का तर हो. म्हणून 2 संख्या आहेत ज्या की मूळ संख्या. यासारखे प्रश्न याच्यामध्ये बनतात मूळ संख्यावरती. त्याच्यामुळं मूळ संख्या ज्या आहेत तर तुम्हाला ती परफेक्ट माहितीच असल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला यावरती जे प्रश्न बनतात तर ते तुम्हाला सॉल्व करता येतील. त्यानंतर पाहू आपण पुढची कन्सेप्ट, जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या ही काय कन्सेप्ट आहे, त्याला कॉन्जुगेट नंबर असे म्हणतात. हा मूळ संख्याचाच उपप्रकार आहे. दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात. जोडमूळ संख्या एकटी कधीच नसते तर ती नेहमी जोडीने उपस्थित असते. जोडमूळ संख्या बेसिकली जोडमूळ संख्या कशाला म्हणतात, ह्या मूळ संख्येचाच प्रकार आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जर का मूळ संख्या लक्षात ठेवली तर त्या मूळ संख्येमधल्या ज्या अशा 2 मूळ संख्या आहेत ज्याच्यामधला फरक जे आहे तर तो 2चा आहे तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या पाहिजे पहिली कंडिशन, त्यानंतर त्याच्यामधला फरक 2चा पाहिजे आणि दोन्ही मूळ संख्या पाहिजे. हे जर का कंडिशन फुलफिल करत असेल तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. हे लक्षात ठेवावंच लागेल, कारण की याच्यावरती ॲज इट इज प्रश्न जे आहेत तर ते विचारलेले आहेत की जोडमूळ संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, नैसर्गिक संख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, या प्रश्न किंवा संयुक्त संख्या कोणत्या, यावरती प्रश्न बनलेले आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर 1 ते 100मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत तर त्या 8 आहेत. जोडमूळ म्हणजे काय होते, मूळ असली पाहिजे, 2 क्रमांकात मूळ असले पाहिजे पण त्याच्यामधला फरक 2चा असला पाहिजे, तेव्हा कुठं ती जोडमूळ संख्या होती. पहिली त्यांची जोडी आहे 3 5, 5 7, 11 13, 17 19, 19 31, 41 43, 59 61
71, 73. पहिली कंडिशन, तर ह्या मूळ संख्यासुद्धा आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13 या मूळ संख्यासुद्धा आहे. आणि याच्यामधला फरक जो आहे तर तो 2चा आहे. प्रत्येक मूळ संख्येसाठी 71, 73मधला फरक 2चा, 17, 19मधला फरक 2चा, 29, 31मधला फरक 2चा. म्हणजे मूळ संख्या आहे आणि सोबत त्यांचा फरकसुद्धा 2चा आहे. अशांनाच आपण जोडमूळ संख्या म्हणतो. आणि त्या 1 ते 100पर्यंत अशा किती आहेत, तर त्यांच्या 8 जोड्या आहेत. 8 पेअर्स आहेत त्यांच्या जोडमूळ संख्यांच्या. डायरेक्ट प्रश्न असा येतो की 1 ते 100पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, तर त्या किती आहेत, तर त्या 8. आणि 1 ते 100पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर त्या किती आहेत, तर त्या 25. त्यानंतर पाहू पुढची याच्यावरती काही प्रश्न. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. तर जोडमूळ संख्यांची जोडी विचारली. 13, 15. तर 13 ही मूळ संख्या आहे, परंतु 15 आहे का, नाही, कारण की तिला 3ने भाग जाते, म्हणून ती जोडमूळ संख्याची जोडी आहे का, नाही. म्हणजे पहिला ऑप्शन आहे याच्यामध्ये गेला, पहिला ऑप्शन हात नाही. 9, 11. 9, 11. 9 ते 11मध्ये 9 ही मूळ संख्या आहे का, नाही. म्हणजे ही ऑप्शन इथेच कटून जाईल, कारण की आपल्याला पहिली कंडिशन काय आहे, दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजे. त्यानंतर त्यांचा फरक जो आहे तर तो 2 असला पाहिजे. 17, 19. तर ह्या दोन्ही मूळ संख्या आणि याचा फरक 2चा आहे, म्हणून ती जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 23 ते 25. 23 ही मूळ संख्या आहे, परंतु 25 ही मूळ संख्या नाही, कारण की त्याला 5ने भाग जातो. त्याच्यामुळं ही सुद्धा आपला ऑप्शन गेला. उरलं उत्तर आपलं म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे. यासारखे प्रश्न जे आहेत तर ते याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. तर 11 ते 14मध्ये ही जोडी आहे का जोडमूळ, नाही, कारण की याच्यामध्ये 14 आलेलं आहे, त्याच्यामुळे ते ऑप्शन गेलं. त्यानंतर 57 ते 59 याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर 57 ते 59मध्ये 57ला 19ने भाग जाते, त्याच्यामुळे ती सुद्धा मूळ संख्या नाही आहे. आणि ती म्हणजे 2चा फरक आहे, परंतु ती मूळ संख्या नसल्यामुळे आपल्याला जोडमूळ संख्येची जोडी पाहिजे, तर ती जोडमूळ संख्या असणार नाही. 59, 63 याच्यामध्ये ऑलरेडी 2चा फरक नाही आहे, त्याच्यामुळे हा तर ऑप्शन असाच गेला. त्यानंतर 71 ते 73. तर हे आपलं ऑप्शन जे आहे तर ते आपलं उत्तर आहे, कारण की 71 ते 73मध्ये जे आहे तर ते 2चा फरक आहे आणि त्या दोन्ही संख्या ज्या आहेत तर त्या मूळ संख्या आहे. त्याच्यामुळं आपलं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, जसं की इथे दिलेलंच आहे. तर यासारखे प्रश्न जे आहेत तर त्याच्यावरती बनतात. त्यानंतर पाहू आपण पुढचा कन्सेप्ट, सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर. तर सहमूळ संख्या कशाला म्हणतात. सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांच्यामध्ये एकही अवयव सामायिक नाही. सहमूळ संख्या व मूळ संख्या यांच्यात काहीच संबंध नाही. तर सहमूळ संख्या म्हणजे काय होतं की सहमूळ संख्या अशा संख्या ज्यांच्यामध्ये एकही अवयव सामायिक नसते. उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे 4 + 5, 4 आणि 5 याच्यामध्ये कोणता एक सोडून कोणताही जे आहे तर ते अवयव सेम नाही आहे. उदाहरणार्थ जर का आपण 6 घेतलं, 4, 5 त्याच्यानंतर जर का 6 घेतलं आपण, 6 आणि 4ची जोडी जर का घेतली, 6 आणि 4ची, तर याच्यामधली फोड जर का केली आपण, याच्यामध्ये जर का फोड केली तर बे त्रिक 6 आणि याची बे दोन्ही 4. परंतु इथे काय होत आहे मग 2 2 जे आहे तर ते सामायिक अवयव येत आहे इथे, याच्यामुळं त्या सहमूळ संख्या नाही आहेत 4 आणि 5. तर म्हणजे क्रमागत संख्या किंवा मूळ संख्या ह्या संख्या सहमूळ संख्या होऊ शकतात, परंतु प्रत्येक मूळ संख्या सहमूळ संख्या होईल असे नाही आहे. इथे उदाहरण दिलेलं आहे 4, 5, 8, 11, 17, 20, 12, 13, 17, 15 या समूळ संख्या होतील, कारण यांच्यात एकही जे अवयव आहे तर ते समान नाही आहे. याच्यामध्ये एकही अवयव समान नाही आहे. आणि सहमूळ संख्यांचा मसावी जो आहे तर तो नेहमी 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. तर ही जी कन्सेप्ट आहे तर ही स्टार मार्क आहे याच्यामध्ये. याच्यावरती सहमूळ संख्या कोणत्या ह्या प्रश्नावरती विचारू शकतो. आणि त्यानंतर हा एक पॉईंट आहे याच्यामध्ये की सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. तर यावरती प्रश्न, तर याच्यामध्ये जो आहे तर या कन्सेप्टवरती प्रश्न विचारले जातात. तो
समूळ संख्या कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये एकही अवयव जे आहे तर ते समान नाही आहे, त्यांना आपण समूळ संख्या म्हणत असतो. त्यानंतर पाहू आपण पुढची कन्सेप्ट. पुढची जी कन्सेप्ट आहे तर त्या आहे समसंख्या. समसंख्या कशाला म्हणतात? समसंख्या किंवा इवन नंबर. ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्यांना समसंख्या म्हणतात. ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतात. म्हणजे 0, 2, 4, 6, 8 या जर का संख्या एकक स्थानी असेल तर त्याला 2 ने निश्चित भाग जातो. म्हणजे ज्या की समसंख्येची एक कसोटी आहे किंवा 2ची कसोटी ज्याला लागते त्याला आपण समसंख्या असे सुद्धा म्हणू शकतो. समसंख्या 12, 248, कारण की यांचे जे एकक स्थानी आहे तर ते या अंकापैकी आहे, त्याच्यामुळे ही समसंख्या आहे. आणि समसंख्येला 2 ने भाग जातो डायरेक्ट ती समसंख्या. आणि त्याच्यानंतर पुढची जी फॅक्ट आहे, 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. 2 क्रमवार समसंख्यांचा मसाई सुद्धा 2च असतो. 2 क्रमवार संख्येचा फरक किती असतो तर 2चा फरक असतो. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8 तर या समसंख्या आहे आणि यांच्यामधला फरक किती आहे तर तो 2चा आहे. 4 आणि 6 मध्ये 2चा, 6 आणि 8 मध्ये 2चा, म्हणजे यांच्यामध्ये 2चा फरक असतो. आणि क्रमवार विषम संख्यामध्ये सुद्धा फरक 2चा असतो. तर ही दोन्ही याला जी बाब आहे ही दोन्ही याला लागू पडते इथे. तर ही झाली समसंख्या. त्यानंतर पाहू विषम संख्या. ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही तिला विषम संख्या म्हणतात. ज्या संख्येला 2 ने भाग जातो ती समसंख्या आणि ज्या संख्येला भाग जात नाही 2 ने ती विषम संख्या. तर विषम संख्या जी आहे तर त्यांच्या एकक स्थानी जी आहे तर ती 1, 3, 5, 7, 9 असे अंक असतात. असे अंक असतात त्यांच्या एकक स्थानी. उदाहरणार्थ 23, 171, 955, 23, 79 याला 2 ने सुद्धा भाग जात नाही आणि त्यांच्या एकक स्थानी जे आहे तर ते यापैकी आहे, त्याच्यामुळं ही विषम संख्या आहे. त्यानंतर 2 क्रमवार विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो 2चा. 2 क्रमवार समसंख्यामध्ये सुद्धा फरक कितीचा असतो तर तो 2चा असतो. आणि 2 क्रमवार समसंख्यांचा मसाई किती असतो तर 2. आणि 2 क्रमवार विषम संख्यांचा मसाई किती असतो तर तो 1. त्याच्यामुळे ही लसावी मसावीमध्ये सुद्धा आपल्याला कन्सेप्ट महत्त्वाची ठरते इथे. त्यानंतर पाहू पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या किंवा होल नंबर. पूर्णांक संख्या किंवा होल नंबर. तर ज्या संख्येची किंमत पूर्ण असते तिला पूर्णांक म्हणतात. शून्यासहित पूर्ण नैसर्गिक संख्या या पूर्णांक संख्या असतात. तर याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, ज्या संख्येची किंमत कशी असते तर ती पूर्ण असते तिला पूर्णांक म्हणतात. शून्यासहित पूर्ण नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या असतात. म्हणजे शून्यसुद्धा पूर्णांक संख्येमध्ये येतो. उदाहरणार्थ इथे दिलेलंच आहे त्यांनी, शून्य संख्या नैसर्गिक नाही परंतु ती पूर्णांक संख्या आहे. शून्य संख्या नैसर्गिक आहे का तर ती नाही. तर 1 पासून त्याची सुरुवात होते नैसर्गिक संख्येची आणि पूर्णांक संख्येची सुरुवात कुठून होते तर 0 पासून होते. म्हणजे पूर्ण जी संख्या पूर्ण आहे तिला पूर्णांक संख्या म्हणतात आणि त्यांची सुरुवात कुठून होते तर ती 0 पासून होते. आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते तर ती 1 पासून. तर याच्यामध्ये पूर्णांक संख्या 0, 1, 2, 3, 4, 5 ते अनंतपर्यंत या पूर्णांक संख्या असतात. कुठून तर 0 पासून सुरुवात होते त्यांची ते अनंतपर्यंत यांची संख्या असतात. त्यानंतर अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येची किंमत अपूर्ण आहे तिला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. अपूर्णांकचे प्रकार किती तर ते त्यांचे प्रकार पडतात 3 आणि ही सगळ्यात महत्त्वाची प्रकार आहे त्याच्यामध्ये. कारण की सर्वात जास्त प्रश्न व्यवहार्य पूर्णांक, दशांश पूर्णांक आणि आवर्ती पूर्णांक याच्यावरती तेवढं ते फोकस नाही केलं तर चालते.
परंतु व्यवहारिक दशांश अपूर्णांक ह्याच्यावरती पूर्ण चॅप्टर किंवा पूर्ण मॅथ जे आहे अर्ध्यापेक्षा जास्त, तर ते या कन्सेप्टवरती व्यवहारी अपूर्णांकावरती आधारित आहे. कारण की काम काळ वेग, त्याच्यानंतर नफा तोटा, लसावी मसावी, तसेच चक्रफळ व्याज, हे पूर्ण जे चॅप्टर आहे तर ते या कन्सेप्टवरती कोणत्या व्यवहारी अपूर्णांक याच्यावरती आधारित आहेत. हे ज्यांना समजलं त्यांना ते पुढचे चॅप्टर आहे तर ते आरामात समजून जातील. त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. अंश व छेद स्वरूपात लिहिलेल्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. म्हणजे अंश आणि छेद, काही संख्या वरती दिलेली असते, उदाहरणार्थ 1/2. जर का असं दिलेलं असेल 4/2, तर याच्यामध्ये ही पूर्ण व्यवहारी अपूर्णांक आहे का, ही अपूर्ण व्यवहारी अपूर्णांक आहे. तर याच्यामध्ये हे व्यवहारी अपूर्णांक आहे, हे नाही. हे का नाही? कारण की जर का दोन छेदस्थानची जी संख्या असेल तिला आपण अंशस्थानाच्या संख्येला भाग देऊ शकतो आणि 2 ते दोननं पूर्ण भाग देतो. त्यामुळे हे व्यवहारी अपूर्णांक आहे का? तर नाही. तर हे पूर्णांक आहे. तर या स्वरूपात असेल आणि तुम्हाला जर का विचारलं किंवा घाईगडबडीमध्ये आपण काय करतो, उदाहरणार्थ आतासुद्धा हे सुद्धा 1/2 आणि 2/1 किंवा 2, तर याच्यामध्ये असं विचारलं की कोणता व्यवहारी अपूर्णांक आहे, तर किंवा व्यवहारी अपूर्णांक नाही असं विचारलं तर आपल्याला वाटते हे व्यवहारी अपूर्णांक आहे आणि हे सुद्धा आहे. कारण की याच्यासुद्धा छेदस्थानी 1 लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाटते की हे व्यवहारी अपूर्णांक आहे. परंतु हे व्यवहारी अपूर्णांक नाही आहे. याचीच किंमत आपण 2 अशी लिहितो आणि हे सुद्धा इथे 2 आहे. त्याच्यामुळं 1/2 ज्याचं पूर्ण उत्तर निघू शकत नाही, परंतु याचं उत्तर जे आहे ते पूर्ण निघालं. त्याच्यामुळे ते व्यवहारी अपूर्णांक नाही आहे. आणि ही कन्सेप्ट ज्याला समजली त्याला बाकीचे जे चॅप्टर आहे तर ते आरामात समजून जातील. उदाहरणार्थ 5/2, 3/4, 8/11, 13/5 इत्यादी हे व्यवहारी अपूर्णांक आहेत. त्यानंतर पाहू दशांश अपूर्णांक. तर दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचं दुसरं रूप आहे दशांश अपूर्णांक. उदाहरणार्थ याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तर व्यवहारी अपूर्णांकाची किंमत काढल्यास, इथे पहा, व्यवहारी अपूर्णांकाची किंमत काढल्यास ती दशांशामध्ये येते, तिलाच आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाला जर का आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर दशांश अपूर्णांक भेटते. उदाहरणार्थ इथे त्यांनी 5/2 दिलं होतं, त्याला जर का भाग दिला आपण तर ते 2/5 असे येते. 5/2ला 2 भाग दिला, 2×2 4, त्यानंतर उरला 1, त्यानंतर 2×5 10, अडीच, जे की व्यवहारी अपूर्णांकाचं एक रूपांतरित रूप आहे. ते कोणतं? दशांश अपूर्णांक. त्यानंतर आवर्ती दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचे उत्तर जर दशांशामध्ये येताना कधी दशांशानंतरचे अंक पुन्हा पुन्हा येतात, यालाच आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. म्हणजे हे तिन्ही जे आहे दशांश अपूर्णांक आणि आवर्ती दशांश अपूर्णांक हे व्यवहारी अपूर्णांकांचेच एक दुसरे रूप आहे. व्यवहारी अपूर्णांकाला आपण भाग दिला तेव्हा ते दशांश अपूर्णांक उत्तर येते आणि जर का भाग दिल्यानंतर जर का पूर्ण नसेल, एखादा अंक रिपीट होत असेल तर त्याला आपण दशांश कोणता आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतो. उदाहरणार्थ 7/3ला जर का आपण 3ने भाग दिला तर 2.333333 3333 अशी याची पुनरावृत्ती होते ती. त्याच्यामुळं हे जे आहे तर ते आवर्ती, याला काय म्हणतात? आवर्ती. एकच संख्या पुन्हा पुन्हा येणे याला आपण आवर्ती म्हणतो आणि ते दशांशानंतरची येत आहे म्हणजे त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असे याच्यामध्ये म्हटले जाते. तर अपूर्णांक जी संख्या आहे याच्यामधले हे महत्त्वाचे पॉईंट होते, तर ते आपण इथे पाहतो. त्यानंतर पाहू आपण याच्यामध्ये पुढची कन्सेप्ट, अपरिमेय संख्या किंवा इरेशनल नंबर्स. तर अपरिमेय संख्या किंवा इरेशनल नंबर म्हणजे काय होते? ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने काढू शकत नाही, परंतु लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या मदतीने उत्तर काढू शकतो, त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणजे काय होते? गणितीय पद्धतीने जे आहे तर ते आपण उत्तर काढू शकत नाही. लॉग टेबलने किंवा कॅल्क्युलेटरने आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे ज्याला आपण एखादी संख्या आहे तिला भाग देऊन आपण त्याचं उत्तर काढू शकत नाही, परंतु ते जर का आपण कॅल्क्युलेटरच्या मदतीने केलं तर ते आपल्याला उत्तर निघते. अशा ज्या संख्या आहेत तर त्या अपरिमेय संख्यांना म्हटले जाते.
तर अपरिमेय संख्या कशाला म्हणतात? तर यांचं उदाहरण दिलं आहे कर्णी चिन्हात 5, कर्णी चिन्हात 7, कर्णी चिन्हात 8. त्यानंतर इथे दिलेलं आहे 27 छेद, इथे दिलं 27/9. तर कर्णी चिन्हाच्या आतमध्ये आहे, त्यांना भाग देऊ शकतो आपण. हे 9 त्रिक 27 आणि त्याचाच अर्थ होते की ते √3. या सर्व आवर्ती दशांश संख्या आहेत आणि यांना आपण अपरिमेय संख्यासुद्धा म्हणतो. -5 -7 यांचे उत्तर आपण काढू शकतो का? तर नाही. तर उदाहरणार्थ जर काही ते -4 कर्णी चिन्ह 4 आणि कर्णी चिन्हात 5 असं दिलेलं असेल तर याचं उत्तर आपण काढू शकतो, कारण की हे जेव्हा बाहेर येते तेव्हा ते वर्गमूळ संख्या होऊन येते, म्हणजे त्याचं उत्तर निघते 2. आणि या कर्ण चिन्हात 5 याचं उत्तर निघू शकते का? तर ते नाही, म्हणजे ते अप्रॉक्सिमेशन निघते त्याचं उत्तर. त्याच्यामुळं ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या आहे आणि ही जी संख्या आहे या अपरिमेय संख्या आहे. तर तीच इथे म्हटलं आहे अपरिमेय संख्या. त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे वास्तव संख्या. वास्तव म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या संख्या ज्या आपण व्यवहारात अंकगणितात वापरतो त्यांना वास्तव संख्या म्हणतात. वास्तव संख्या म्हणजे ज्या संख्या अस्तित्वात असतात, व्यवहारात अंकगणितात वापरतो आपण त्यांना वास्तव संख्या म्हणतात. परिमेय व अपरिमेय संख्यांचा संच म्हणजे वास्तव संख्या होय. वास्तव संख्या म्हणजे काय आहे ते? ज्या संख्या परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच, परिमेय आणि अपरिमेय संख्या दोन्हीची संख्या आहे का त्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. आणि अवास्तव संख्या म्हणजे ज्या संख्यांचे उत्तर किंवा किंमत आपण कधीच काढू शकत नाही यांना अवास्तव संख्या म्हणतात. तर याची जी डेफिनेशन आहे तर ती मागे विचारली होती. तर वास्तव संख्या म्हणजे काय होते? तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा संच जे आहे त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. त्यानंतर अवास्तव संख्या, ज्यांचे आपण उत्तर काढू शकत नाही त्या अवास्तव संख्या. पण तू लॉग टेबल आणि कॅल्क्युलेटरने काढू शकत नाही त्या संख्यांना अवास्तव संख्या. म्हणजे यांचं उत्तरसुद्धा आपण कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलने आपण काढू शकत नाही. कोणत्या संख्यांचं? अवास्तव संख्यांचं जे उत्तर आहे ते काढू शकत नाही. अशा संख्या अस्तित्वातच नसतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वर्गमूळ घनमुळातील परंतु ऋण संख्या वास्तव संख्या असतात. उदाहरणार्थ इथे जर का -5 दिलेलं आहे आणि इथे दिलेलं आहे 5 आणि इथे दिलेलं आहे 4, तर याच्यामधलं तिन्ही ज्यामधला फरक सांगून देतो तुम्हाला. तर ही जी आहे -5 तर याचं उत्तर आपण कधीच काढू शकत नाही, ना की कारण की वर्गमुळात आहे आणि त्याच्यानंतर याला वजा चिन्हसुद्धा दिलेलं आहे आणि 5चं नाहीतरी वर्गमूळ आपण काढू शकत नाही. त्याच्यामुळं ही संख्या अवास्तव संख्या आहे. कोणती? ही जी संख्या आहे ही अवास्तव संख्या आहे. ही अवास्तव. त्यानंतर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 4 तर याचं उत्तर आपण काढू शकतो, परंतु लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या मदतीने. तर त्याच्यामुळं ही जी संख्या आहे ही फक्त अपरिमेय संख्या आहे. आणि ही जी संख्या आहे त्याचं उत्तर आपण काढू शकतो डायरेक्ट वर्गमुळात 2. तर ही संख्या कोणती आहे? तर ती परिमेय संख्या आहे. तर ती कोणती संख्या आहे? परिमेय संख्या. म्हणजे या दोन्ही संख्या ज्या आहेत परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही वास्तव संख्या आहेत. या दोन्ही संख्या ज्या आहेत तर त्या वास्तव आहे. आणि ही जी संख्या आहे -5 जी की म्हणजे वर्गमुळात आहे ही अवास्तव संख्या आहे, कारण की याचं उत्तर आपण काढू शकत नाही. लागेल तुम्ही कॅल्क्युलेटरवरती सुद्धा टाकून पाहू शकता की त्याचं उत्तर जे आहे तर ते एररच येईल तुम्हाला. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलं आहे की वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या. तर वास्तव आणि अवास्तव संख्यासुद्धा पाहिलेल्या आपण इथे. त्यानंतर त्याच्यामध्ये जी आहे परिमेय संख्याबाबत अतिरिक्त माहिती पाहू आपण. पृथ्वीवर लिखाणात वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या परिमेय संख्या असतात. शून्यासहित सर्व अंशविच्छेद स्वरूपातील सर्व संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. फक्त छेदात शून्य नसावा ही महत्त्वाची अट आहे. आणि या कन्सेप्टवरती रिसेंटली
यावर्षीसुद्धा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये की परिमेय संख्या डायरेक्ट विचारलं होतं तुम्हाला की परिमेय संख्या कोणती आहे याच्यामध्ये आणि कोणती नाही. परिमेय संख्येचं जे आहे ते मेनली कंडिशन काय आहे, P इज इक्वल टू नॉट 0 म्हणजे Q इज इक्वल टू नॉट 0 आणि ती P/Q या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि Q जे आहे तर ते शून्य नसला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ती संख्या आपल्याला जी आहे तर ती या फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. उदाहरणार्थ 3/4 छेदस्थानी 4 आणि जी Q आहे म्हणजे छेदस्थानीची संख्या जी आहे तर ती कधीच शून्य नसली पाहिजे. उदाहरणार्थ 3/0 हे कधीच नसली पाहिजे. हे जर का असं असेल तर ती परिमेय संख्या होत नाही. तर इथे हे त्यांनी महत्त्वाची अट जी आहे तर ती हे सांगितलेली आहे, शून्यासहित अंश व छेद स्वरूपातील सर्व संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. फक्त छेदात शून्य नसावा ही महत्त्वाची अट. धन परिमेय संख्या म्हणजे त्यांचे चिन्ह प्लस असते व ऋण परिमेय संख्या म्हणजे त्यांचे चिन्ह वजा असते. धनी परिमेय संख्या कोणत्या आहेत ते पाहू आपण. 5/12 त्यानंतर -7 -8 तर या दोन्हीचे चिन्ह 2 मायनस म्हणजे एकदा प्लस होते त्याच्यामुळे ही धनसंख्या होती. त्यानंतर 3/4 -5/2 +8 -+9 आणि 12 या धनपरिमेय संख्या आहेत. तर ऋणपरिमेय संख्या कोणत्या आहेत मग, तर या दोघांपैकी एकाचं चिन्ह जेव्हा मायनस असते तेव्हा ती ऋणपरिमेय संख्या होते. तर -5/3 -11/3 -8/4 -5/2 -4 -13 ज्याच्या अगोदर वजाचं चिन्ह लागलेलं आहे तर त्या ऋणपरिमेय संख्या. आणि दोन्ही संख्येला जर का मायनस चिन्ह असेल, दोन्ही संख्येला मायनस चिन्ह असेल तर ते प्लस होते त्याच्यामुळे ती धनपरिमेय संख्या होऊन जाते, जसे की इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. त्यांनाच बेरीज व्यस्तही म्हणतात. दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. त्यांना बेरीज व्यस्तही म्हणतात. उदाहरणार्थ इथं -5/12 दिले असेल तर त्याची व्यस्त कोणती होते, तर व्यस्त कोणती होती त्याची -12 आणि हे +5 म्हणजे हे संख्या कॅन्सल, हे संख्या कॅन्सल, हे संख्या कॅन्सल आणि ही संख्या कॅन्सल. म्हणजे याचा अर्थ की त्यांची बेरीज शून्य येते. आणि त्यांनी इथे हेच म्हटलेलं आहे की दोन परिमेय संख्यांची बेरीज जी आहे तर ती शून्य येते आणि त्यांची परस्परांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. त्यांनाच बेरीज व्यस्तही म्हणतात. ज्या दोन परिमेय संख्येचा गुणाकार 1 येतो त्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. ज्यांची बेरीज आहे त्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. ह्याच कन्सेप्टवरती याचं उत्तर काय येते, तर इथे अगोदर प्लस विचारलं होतं त्यांनी बेरीज म्हटलेलं आहे, तर इथे प्लस केलं तर त्याचं उत्तर किती येते, तर ते 0 येते. आणि याच्यामध्येच जर का आपण गुणाकाराचं चिन्ह टाकलं तर त्याचं उत्तर किती येते, तर ते 1 येते. परस्पर परिमेय विरुद्ध संख्यांचे जे गुणाकार आहे तर तो 1 येतो आणि त्यांची जी बेरीज आहे तर ती 0 येते. त्यानंतर पाहू पुढची संख्या. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकारातून निर्माण होणारी नवीन संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय. मूळ संख्या सोडून इतर सर्व नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या असतात. तर मूळ संख्या सोडून इतर ज्या काही सर्व संख्या असतात, ज्या संख्या दोन संख्यापासून मिळून बनलेल्या असते त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 0 व 1 मूळ संख्या नाहीत व संयुक्त संख्याही नाहीत. 1 ते 100पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत, कारण 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. 1 ते 100पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत व एक ही संयुक्त संख्या नाही. म्हणून 100 - 25 - 1 तर एकूण 74 संख्या ज्या आहेत तर त्या एकूण संयुक्त संख्या आहेत. तर एकूण 1 ते 100मध्ये 74 आणि मूळ संख्या किती आहेत तर त्या 25. तर विरुद्ध संख्या म्हणजे काय होते ही पाहून घेऊ कन्सेप्ट.
तर विरुद्ध संख्या. परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या समान किमतीच्या संख्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. तसेच ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य असते त्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. उदाहरणार्थ +5ची विरुद्ध संख्या कोणती आहे तर ती -5 आणि त्यांची बेरीज किती आहे तर ती कधीही शून्य येत असते. त्याच्यामुळे ही इथे +5 आणि -5ची बेरीज किती येईल तर ती शून्य येईल. दुसरं उदाहरण 8ची विरुद्ध संख्या ही -8 आहे. -13ची विरुद्ध संख्या ही +13 आहे. शून्याची विरुद्ध संख्या ही शून्यच असते. बेरीज व्यस्त म्हणजे प्लसचे मायनस करणे आणि 4ची बेरीज व्यस्त म्हणजे -4 आहे. वजाबाकी व्यस्त म्हणजे वजाबाकी चिन्ह प्लस करणे असते. त्याच्यामध्ये -9 दिलेलं आहे इथे आणि त्याची जर का वजाबाकी व्यस्त करायची म्हटलं तर ती -9ची +9 ही होते. इथे गुणाकार व्यस्त. तर गुणाकार व्यस्त हे आपल्याला जेव्हा पदावलीची जेव्हा आपण गणिते सॉल्व करतो तेव्हा आपल्याला ही जी आहे कन्सेप्ट तर ती महत्त्वाची ठरते. तर याच्यामध्ये दिलेलं आहे गुणाकार व्यस्त 5चा गुणाकार व्यस्त 1/5 होय आणि 1/9चा गुणाकार व्यस्त म्हणजे फक्त 9 होतो. म्हणजे जी गुणाकार व्यस्त करायचे असेल तर समजा जर का 5चा गुणाकार व्यस्त करायचे आहे तर त्या 5ला छेदस्थानी लिहायचं आणि त्याच्यावरती 1 लिहून द्यायचं आणि जर का आपल्याला 9 जर का असेल 1/9 तर त्याचा जर का गुणाकार व्यस्त करायचा असेल तर तो डायरेक्ट 9 होतो. तर ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवावी. त्यानंतर त्रिकोणी संख्या आहे ते, परंतु त्रिकोणी संख्या जी आहे तुम्हाला तर ते मी उद्या बेसिक पूर्ण जे आहे तर ते तुम्हाला पूर्ण समजावून सांगतो. त्यानंतर मूळ संख्येची स्लाईड आहे ती पुन्हा टाकली वाटते इथे. तर नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर ते आपण पूर्ण पाहिलेलं आहे किंवा नैसर्गिक संख्येचे जे प्रकार आहेत तर ते आपण याच्यामध्ये पाहिलेले आहे. उद्या काय करू आपण त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या आणि नैसर्गिक संख्यावरती बेरीज वगैरे किंवा त्यांची जे नैसर्गिक संख्या काढा यावरती जे प्रश्न विचारले जाते तर ते आपण डिस्कस करू आणि जे आज घेतलं तर त्याच्यावरतीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहू याच्यावरती. तर 1 तास जवळपास होऊन जाईल. याच्यामुळं हे जर का घेतलं कंटिन्यू तर तुम्ही मागचं जे आहे तर ते विसरून नसाल. त्याच्यामुळं आपण जे आहे तर याला 2 पार्टमध्ये करू. उद्या त्रिकोणी संख्या आणि त्यानंतरचे नैसर्गिक संख्यावरील प्रश्न जे आहेत तर ते आपण उद्या डिस्कस करू. तर इथे आपण आपलं लेक्चर जे आहे ते थांबवणार आहोत. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा किंवा शेअर वगैरे करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि जसे जसे सबस्क्रायबर वाढाल तसं आपलं जे आहे यूट्यूबवरती एंगेजमेंट जास्त राहणार आहे. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, मिळू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.